मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 27 जुलैचा रविवारचा एपिसोड हजर झालाय. प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर नेहमीप्रमाणे एपिसोड आजही उशिराच आला. तर बघा, अर्जुन आता स्टेप बाय स्टेप पुढे चाललाय. आज त्याने त्या गुंडाला बोलवलंय. साक्षीला तो विचारतोय, इंटरोगेशन करतोय की बोला साक्षी शिकरी, अहो बोला, मी तुम्हाला 4 ऑप्शन दिले की का गेला होता तुम्ही आश्रमामध्ये, अहो बोला. आता तो जेव्हा जोरात बोलतो तेव्हा जरा दामिनी ऑब्जेक्शन घेते. मग साक्षी म्हणते हो हो मी सांगते. आता अर्जुन ओरडत असतो तिच्यावर, आठवा आठवा मी साक्षी. आता दामिनी पुन्हा ऑब्जेक्शन म्हणते. मग साक्षी म्हणते हो हो मी सांगते, आठवलं मला. साक्षी जेव्हा आठवलं असं म्हणते तेव्हा अर्जुन म्हणतो युरेका बोला. आता हे युरेका काय ते मला काही समजलं नाही बरं. तर पहा, आता साक्षी जरा घाबरली आहे, पॅनिक झाली आणि काहीच्या काही बंडल मारत सुटली आहे. आता साक्षी अर्जुनला म्हणते मला मला आठवलं, मी सांगते ते म्हणजे मला ना त्या रात्री खून झाला ना, त्या रात्री मी जाणार होते, म्हणजे गेले होते मी आश्रमात, आठवलं मला. मी ऍक्च्युली नव्हते जाणार आश्रमात, मी जवळून जात होते आश्रमाच्या, तेव्हा मला प्रिया दिसली आश्रमामध्ये जाताना. कुठे बोलते ती, घाबरली आहे त्यामुळे. पण बघा आता काय बोलते. साक्षी म्हणते मी जे पैसे दिले होते ना प्रियाला उधार म्हणून, मी ते पैसे परत घेण्यासाठी मी तिच्या मागोमाग गेले आश्रमामध्ये. अर्जुन म्हणतो ओ आय सी, हे आठवायला तुम्हाला 2.5 वर्ष लागून गेले, बापरे. आता सगळेजण थोडे हसतात. अर्जुन म्हणतो कमालच आहे, पण पुढे काय झालं काही आठवतंय का. नाही, अजून 2.5 वर्ष नाहीयेत बरं का आपल्याकडे मॅडम. मग साक्षी म्हणते हो हो आठवतंय मला. अर्जुन म्हणतो मग सांगा पुढे सांगा. मग साक्षी म्हणते मी प्रियाला म्हणाले मी तुला फीचे पैसे दिले, तू मला परत करते पैसे. प्रिया मला म्हणाली की मग माझ्याकडे पैसे नाहीये, मी तुला देणार नाही पैसे. मग आमच्यात थोडी वादावादी झाली दोघींमध्ये, मला नाही मिळाले पैसे. मग मी चिडून तिथून निघून गेले, मी गाडीत बसले आणि निघून गेले तिथून. ही कुठे साक्ष देते प्रेक्षकांनो. प्रियाच्या आणि तिच्या साक्षीमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. अर्जुन म्हणतो 1 मिनिट, तुम्ही पैसे मागायला प्रियाच्या मागे आतमध्ये गेलात आश्रमात आणि पैसे न घेताच निघून गेलात आश्रमातून, असं कसं केलं बाबा तुम्ही. नाही म्हणजे असंच परत गेलात तुम्ही पैसे न घेता. साक्षी म्हणते बघा, मी काही असं वसुली एजंट नाहीये ना, माझे पैसे नाही मिळाले तर मी पैसे मिळेपर्यंत तिथे असं बसून राहील वगैरे, असं थोडीच करेल मी सांगितलं प्रियाला माझे पैसे लवकरात लवकर परत कर आणि मी निघाले तिथून. साक्षीला काही उमजे ना प्रेक्षकांना होतो. अर्जुन तिला एवढे प्रश्न विचारून बेजार करतोय ना, त्यामुळे ती कुठे उत्तरं देतीये. आता साक्षीने असं सांगितल्यावर अर्जुन पुन्हा तिला त्यावर प्रश्न विचारायला लागतो. अहो पण तुमचं लोकेशन खून झाल्यानंतर थोड्या वेळ आणि खून व्हायच्या आधी तिथेच दाखवत होतं वात्सल्य आश्रमामध्ये. नाही, तसे मी सगळे रेकॉर्ड सबमिट केलेत बरं का ऑलरेडी कोर्टामध्ये. इथे ना मंडळी, त्यांनी पुन्हा एक प्रसंग व्हिज्युअलाइज करून दिलाय. म्हणजे अर्जुनने ते जे काही लोकेशन रिपोर्ट सबमिट केले ना कोर्टामध्ये, तो प्रसंग उगी थोडासा विदिन अ सेकंड दाखवला. आता अर्जुन पुन्हा साक्षीला विचारायला लागतो, सांगा ना मॅडम कसं काय ते सगळे लोकेशन रिपोर्ट वगैरे मी सबमिट केले, तुम्ही तिथेच होत्या असं दाखवतायत ना तुमचे रिपोर्ट. आता साक्षीला काही बोलताच येईना, ती एकदम शांत होऊन जाते, काहीच बोलत नाही थोड्या वेळ. अर्जुन म्हणतो काय झालं साक्षी जी, सांगा बोला. नाही म्हणजे विलासचा खून झाला तेव्हा आणि नंतरही थोडा वेळ तुम्ही होतात ना आश्रमामध्ये, करा मान्य करा. आता साक्षी जरा पॅनिक होते आणि म्हणते नाही मला हे मान्य नाहीये. जेव्हा खून झाला तेव्हा तिथे नव्हते आश्रमामध्ये, मी नव्हते. मग अर्जुन म्हणतो अहो पण तुमचा लोकेशन रिपोर्ट, दुसऱ्या फोनचा लोकेशन रिपोर्ट तेच दाखवतंय ना तुम्ही तिथे होतात म्हणून, बोला अहो बोला साक्षी शिकरे बोला. आता साक्षीला काही उमजे ना, ती इकडे तिकडे बघायला लागते, दामिनीकडे बघते, महिपतकडे बघते. काय ऍक्टिंग केली आहे प्रेक्षकांनो, मानलं पाहिजे सगळ्या कलाकारांना, खरंच हॅट्स ऑफ टू ऑल ऑफ देम. तर आता साक्षी काहीच बोलत नसते तेव्हा अर्जुन खूप चिडतो आणि म्हणतो इकडे तिकडे बघू नका साक्षी, इकडे बघा, माझ्याकडे बघा आणि उत्तर द्या मला. खून झाला तेव्हा तुम्ही आश्रमात होतात, मान्य करा साक्षी, मान्य करा. आता साक्षी मान्य करायला तयारच नसते, ती म्हणते नाही मी हे मान्य करणारच नाहीये. मी आश्रमात गेले होते पण खून झाला त्यावेळेला मी नव्हते आश्रमामध्ये. आमच्या दोघींमध्ये जी वादावादी झाली ना प्रियामध्ये आणि माझ्यामध्ये, मी चिडले होते त्यामुळे मी माझी पर्स आश्रमातच विसरून आले.
साक्षी म्हणते माझा फोन पर्समध्येच राहिला होता. साक्षीला काही उमजेना काय बोलावं. आता बघा प्रेक्षकांनो, रविराज प्रियाकडे बघायला लागतात, कारण प्रियाने दिलेली साक्ष आणि या साक्षीने दिलेली साक्ष दोघींमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. प्रिया मनात विचार करायला लागते, अरे साक्षी काय बावळ्यासारखी बोलते. ही साक्षी पॅनिक होऊन काही मूर्खासारखं बोलायला लागली आहे. आयत्या वेळेला एकावर एक खोटं रस्ती आणि काही पण सांगते. मी काय साक्ष दिली आणि ही काय बोलते. प्रियाला सॉलिड टेन्शन आलंय. अर्जुन म्हणत असतो, अच्छा म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का की विलासचा खून झाला तेव्हा तुम्ही तिथे नसून फक्त तुमचा फोन तिथे होता, बरोबर? आता साक्षी म्हणते हो 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 हो. मग अर्जुन म्हणतो, बरं ठीक आहे, मग मला सांगा तुम्ही तुमची पर्स आणि त्यामधला मोबाईल घेण्यासाठी परत आश्रमामध्ये कधी गेलात, का तुम्ही पुन्हा एकदा दान देऊन टाकलं तिकिटासारखं त्या प्रियाला फुकटमध्ये? नाही म्हणजे पर्स आणि मोबाईल हो. आता बघणारे सगळेजण थोडे हसतात आणि साक्षीला प्रश्न पडतो, आता काय उत्तर द्यावं अर्जुनला. अर्जुन साक्षीच्या प्रत्येक स्टेटमेंटवर तिला क्रॉस व्हेरिफिकेशन करतोय. आता हे रविराज प्रियाला म्हणतात, काय ग त्या रात्री साक्षी तुला पैसे मागायला आली होती, तू मला का नाही सांगितलं? आता प्रिया घाबरते बरं का आणि म्हणते, बाबा माझ्याकडून राहून गेलं ते. आता हे रविराज तिच्याकडे रागाने बघायला लागतात ना. आता बघा अर्जुन पुढे साक्षीला म्हणतो, नाही म्हणजे चला जाऊ द्या, काय ना साक्षीजी, एक फोन म्हणा, ती एक पर्स म्हणा, तुमच्यासाठी काय चीज आहे हो. तुम्ही मशहूर बिल्डर मैपत शिकरेची मुलगी आहात. अहो एक फोन मागाल तर मैपत शिकरे तुम्हाला 10-20 फोन सहज आणून दिलो, असे टाकेल तुमच्या समोर फोन. पण काय झालं साक्षी, नाही म्हणजे तुमचे इम्पॉर्टंट ID कार्ड बीड असतील ना त्या फोनमध्ये, तुमच्या पर्समध्ये, नाही म्हणजे डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड अँड ऑल, ते घेण्यासाठी तुम्ही गेला असाल ना पुन्हा आश्रमामध्ये. काय कधी गेला होतात तुम्ही, काही आठवतं का तुम्हाला? आता साक्षीला काही समजेना उमजेना, ती आता घाबरून गेली आहे बरं का, काय उत्तर द्यावं ते कळेना. अर्जुन तिला पुन्हा विचारत असतो, कधी गेला होतात तुम्ही तुमची पर्स घ्यायला पुन्हा आश्रमात? अहो सांगा कधी गेला होतात? आता साक्षी थोडीशी विचार करते आणि म्हणते, हो मी म्हणजे माझ्या आलं लक्षात थोड्या वेळाने, माझी पर्स आश्रमात राहिली म्हणून मी पुन्हा गेले आश्रमामध्ये आणि पुन्हा माझी गाडी वळवली, मी गेले आश्रमामध्ये. अर्जुनने त्याचा आवाज पुन्हा चढवला आणि तो म्हणतो, तुम्ही पुन्हा आश्रमात गेलात, तुम्ही बघितलं की विलास आणि मधुभाऊंमध्ये झटापट सुरू आहे आणि त्यांची झटापट सुरू असताना तुम्ही त्यांच्या हातातून पिस्तूल खेचण्याचा प्रयत्न केला साक्षी. आता जेव्हा अर्जुन तिला असं थोडंसं बॉदर करायला लागतो, जरा फोर्स द्यायला लागतो, तेव्हा लगेच दामिनी ऑब्जेक्शन करते आणि म्हणते, काय आहे ना ऑब्जेक्शन मिलॉर्ड, अर्जुन सुभेदार यांनी स्वतः लिहिलेल्या सिनेमाची गोष्ट सांगू नये, जे फॅक्ट्स आहेत ना तेच कोर्टामध्ये बोलले जावेत. आता जेव्हा दामिनीने असं सांगितलं तेव्हा त्या जजनी परवानगी दिली आहे की दामिनी जे बोलते ते बरोबर आहे. तर बघा आता साक्षी पुन्हा घाबरते. आता अर्जुन म्हणतो, ओके, तर साक्षी शिकरे तुम्हीच आत्ता सांगत होतात ना की पर्स घेण्यासाठी तुम्ही पुन्हा आश्रमात गेलात, तर सांगा मला काय पाहिलं तुम्ही आश्रमात गेल्यावर? साक्षीला आता काही समजेना उत्तर काय द्यावं नेहमीप्रमाणे. आता साक्षी थोडीशी विचार करते आणि काही पण स्टोऱ्या रचायला लागते आणि म्हणते, मी गेले आश्रमामध्ये पुन्हा, तेव्हा मी बघितलं की आश्रमातल्या वस्तू आहेत ना त्या सगळ्या अशा अस्ताव्यस्त पडलेल्या आहेत. आता दामिनी जरा तोंड वाकडं तिकडं करते बरं का, कारण दामिनीला कळतंय ही साक्षी जे काही बोलते ना ते काहीच्या काही बोलतीये. आता बघा साक्षी पुढे सांगते, मी बघितलं गेल्या विलास आणि मधुभाऊ असे दोघेही जमिनीवर पडले होते. विलासच्या छातीतून रक्त येत होतं. साक्षी खूप घाबरलेली असते प्रेक्षकांनो. आता ती पुढे काय सांगते बघा, ती म्हणते, मी ते सगळं पाहिलं, मी घाबरले, मी पॅनिक झाले आणि माझी पर्स उचलून तिथून निघून गेले मी. आता अर्जुन म्हणतो, ओ अरे बापरे, आय सी, खूपच वाईट झालं नाही साक्षीजी, नाही हे एवढं भयानक दृश्य तुम्हाला बघावं लागलं नाही? पण काय हो साक्षी, नाही त्यावेळेला ही प्रिया मधुकर कुठे होती हो, ती नाही दिसली तुम्हाला? साक्षी म्हणते, नाही माझं लक्षच नव्हतं इकडे तिकडे कुठे, मी पॅनिक झाले, मी लगेच निघाले तिथून, माझी पर्स घेतली आणि मी लगेच निघाले तिथून. आता प्रत्येकाच्या चेहऱ्याचे हावभाव मध्ये दाखवले आहेत. अर्जुन म्हणतो, कम ऑन साक्षीजी, अहो तुमच्या समोर एवढा मोठा मर्डर झाला, तुमच्यासारख्या सुशिक्षित मुलीला साधं पोलिसांना माहिती द्यावी असंही वाटलं नाही? नाही म्हणजे एवढा मोठा खून झाला आणि पोलिसांना कळवावं असं तुम्हाला का वाटलं नाही? साक्षी म्हणते, हे बघा मी तुम्हाला मगाशी सांगितलं, मी पॅनिक झाले, मला काही सुचत नव्हतं. हे बघा आमच्यासारख्या सामान्य माणसाला
पोलिसांकडे जाणं हे एक वेगळंच टेन्शन असतं हो. आणि हा खुनाचा मामला होता आणि मी यात अडकले असते, म्हणजे माझं काही आलं असतं, म्हणजे मी यात अडकून गेले असते, मी जर यामध्ये आले असते तर मी काय केलं असतं ना, म्हणून मी नाही सांगितलं पोलिसांना. साक्षी जे काही बोलते ना प्रेक्षकांनो, ते सगळं काहीच्या काही बोलतेय हे अर्जुनलाही कळतंय आणि दामिनीला पण कळतंय. कोर्टाचा थोडा वेळ वाया जातोय हे तितकंच खरं आहे, पण काय झालंय बघा, साक्षीची जी काही हे जे बोलणं आहे ना, ते मुद्दाम अर्जुन तिला बोलायला लावतोय, कारण पुन्हा पुन्हा साक्षी कोर्टात खोटं बोलतीये हे त्यामुळे सिद्ध करता येईल ना अर्जुनला. आता मध्येच त्यांनी ना या प्रतिमा हत्याचं सीन दाखवलंय, बरं का दाखवलं ते समजलंच नाही. आता मी तुम्हाला म्हटलं होतं ना की अश्विनने टीव्हीवर पाहिलं नसेल, म्हणजे आपला तो विषय झाला होता मागे की अश्विन म्हणजे या सगळ्यांपासून अनभिज्ञ राहील, थोडंसं तसंच दिसतंय. आता तो प्रतिमा हत्याला काळजीने विचारत असतो, काय झालं प्रतिमा हत्या, अगं तू आल्यापासून काही बोलत नाहीयेस, अगं काहीतरी बोल, काही खातेस का, बरं काय झालं, तू कोर्टात काही पाहिलं का हत्या, काय झालं, तू काय पाहिलं. आता प्रतिमा त्या पुन्हा शॉकमध्ये जातात, काय पाहिलं म्हटल्यावर त्यांना मैपत आठवतो, पण आता त्या काहीच बोलत नाही अश्विनला. अश्विन विचारत असतो, काय बघितलंस तू आत्या कोर्टामध्ये, एवढी का घाबरलीस तू, पण प्रतिमा आत्या त्याला काहीच उत्तर देत नाही, त्या डोळ्यात पाणी आणतायत फक्त आणि खूप रडतायत. पण प्रेक्षकांनो, प्रतिमा आत्याने या प्रश्नाचं उत्तर द्यायला हवं ना. मला तर भीती वाटली यांची पुन्हा वाचाबिचा गेली का काय, कारण त्या काहीच बोले ना. आता अश्विन म्हणत असतो, बरं ठीक आहे आत्या, तू काही सांगू नकोस मला, तू एक काम कर, तुझ्या खोलीत जाऊन आडवी होतेस का, आराम केला ना तर तुला बरं वाटेल आत्या. तर आता या प्रतिमा आत्या काहीच बोलत नाही. काय तो एवढा अगदी विदिन अ सेकंड हा सीन दाखवला बरं का. पुन्हा बॅक टू कोर्टाचे सीन आपण आलोय. साक्षी कुठल्या कुठे स्टेटमेंट करते हे अर्जुनला माहिती आहे. आता तो थोडा हसत म्हणतो, वा वा, काय मॅडम, तुमच्यासारख्या सामान्य माणसाला अचानक हे सगळं आज कोर्टात कसं काय सांगावं असं वाटलं. आता बघा हा प्रश्न रास्तय. अर्जुन म्हणतो, का सामान्य माणसाला का हे सगळं सांगावं असं वाटतंय. आता साक्षी जरा विचार करते आणि मग अर्जुनला म्हणते, लोकेशन ना, तुम्हाला माझ्या फोनचं लोकेशन आश्रमात सापडलं ना, म्हणून मी तुम्हाला सगळं खरंच सांगतेय आज. मी तेव्हा सगळं खरं बोलले असते तर आतापर्यंत मला खुनी ठरवून जेल सुद्धा झाली असती. अर्जुन म्हणतो, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय की तुमचा पोलीस डिपार्टमेंटवर आणि या न्याय व्यवस्थेवर अजिबात विश्वास नाहीये. साक्षी म्हणते, नाही मला नाही असं नव्हतं म्हणायचं मला. अर्जुन म्हणतो, मग काय म्हणायचंय तुम्हाला. आता साक्षी पुन्हा शांत बसते. थोडासा ना आजचा एपिसोड स्लो होता प्रेक्षकांनो. मगाशी म्हटल्याप्रमाणे अर्जुन आता स्टेप बाय स्टेप पुढे जातोय. अर्जुन आता तिला काहीच उत्तर न देताना बघतो आणि म्हणतो, ठीक आहे, हरकत नाहीये. साक्षी, मी तुम्हाला आणखीन एक प्रश्न विचारतो. वात्सल्य आश्रमामध्ये प्रिया सोडून तुम्ही आणखीन कोणाला ओळखत होत्या का. आता ही साक्षी म्हणते, नाही, मी दुसरं कोणालाच ओळखत नव्हते. आता अर्जुन म्हणतो, आठवा, नीट आठवा, आधीच तुम्हाला आठवायला खूप वेळ लागतो हो. नाही, एक सिंपल काम करतो मी तुमच्यासाठी. तुम्ही विलासला ओळखत होता का आधीपासून. आता साक्षी मैपतकडे बघायला लागते बरं का, आणि काय बोलावं तिला सुचेना. आता ती थोडा वेळ घेते आणि म्हणते, नाही नव्हते ओळखत, मी विलासला अजिबात नव्हते ओळखत. सगळेजण आता साक्षीकडेच बघतायत. आता मध्ये मध्ये बाकीचे चेहरे पण दाखवलेत, पूर्णाजी, कल्पनाताई, अस्मिता. मग साक्षी सरळ सांगते, माझा आणि विलासचा काहीही संबंध नव्हता. अर्जुन म्हणतो, ठीक आहे, हरकत नाहीये मिलॉर्ड, मी आता दुसऱ्या एका व्यक्तीला विटनेस बॉक्समध्ये बोलवण्याची परमिशन मागतोय. आता साक्षीला अर्जुन म्हणतो, तुम्ही जागेवर जाऊन बसू शकता. आता जजने अर्जुनला परमिशन दिली आहे. आता हा दुसरा व्यक्ती कोण आहे जो साक्ष देणार आहे. थोडा जरा सस्पेन्स त्यांनी इथे वाढवलाय. आता साक्षी विचार करायला लागते, कोण आहे बाबा इथे, आणखीन कोण येणार आहे साक्ष द्यायला. अर्जुन केव्हाही काहीही करू शकतो याची भीती सगळ्यांनाच बसली आता. तर बघा, आता साक्षी शिखरेच्या कन्सल्टिंग त्यांच्या ऑफिसमध्ये काम करणारा तो गुंड आहे ना, ज्याने पैसे विलासला पाठवलेले होते मधुभाऊंना देण्यासाठी, त्या विलासचा खून होण्याच्या आधी तो गुंड तिथे आलाय. त्या गुंडाला बघता क्षणीच मैपतचा चेहरा बघा कसा झाला, आणि नागराजचा सुद्धा चेहरा जरा घाबरा गुबरा झालाय. आता बघा, तो गुंड तिथे येतो तेव्हा अर्जुन म्हणतो, साक्षीजी, तुम्ही ओळखता का हो यांना. आता साक्षी उठून उभी राहते आणि म्हणते, हो ओळखते मी यांना. अर्जुन त्या गुंडाला त्याचं नावगाव विचारतो. अर्जुन विचारतो त्या गुंडाला, तुमचं नाव आणि तुमचं काम. त्याचं नाव तो सांगतो, माझं नाव राजेंद्र आहे आणि मी साक्षी एस कन्स्ट्रक्शन मध्ये काम करतो.
अर्जुन म्हणतो साक्षी एस कन्स्ट्रक्शन म्हणजे महिपत शिखरे यांचीच कंपनी ना? मग ते राजेंद्र म्हणतात हो त्यांचीच कंपनी. महिपत आता जरा टेन्शन मध्ये आलाय बरं का. आता प्रतापरावांचे वेगळेच काहीसे एक्सप्रेशन दाखवलेत. तर बघा आता अर्जुन म्हणतो काय हो साक्षी तुम्ही यांना ओळखता का? आता साक्षीला तिथे नाही म्हणता येणं शक्यच नव्हतं, कारण त्याने ऑलरेडी सांगितलं की मी काम करतो म्हणून. त्यामुळे साक्षी पटकन कबूल करते की हो मी यांना ओळखते. तर बघा पुढे काय होतं. अर्जुन आता त्याला प्रश्न विचारायला लागतो. महिपतचं टेन्शन सॉलिड वाढलंय. अर्जुन आता म्हणतो मिलॉर्ड राजेंद्रने महिपत शिखरे यांच्या कंपनीमधून बऱ्याचदा कॅश काढलेली आहे. अर्जुनने आता एक खाकी इन्व्हलप काढलाय आणि अर्जुन म्हणतो हे कंपनीच्या अकाउंट मधली सगळी हिस्ट्री आहे आणि हे सीसीटीव्ही फुटेज आहे. आता ते फुटेज ना प्रेक्षकांनो ते कोर्टामध्ये दाखवतात. आणि काय झालंय माहिती का, जरा एपिसोड स्लो होता आजचा, पण बघा दाखवलं छान त्यांनी, अगदी स्टेप बाय स्टेप ते दाखवतात. एकही पुरावा त्यांनी मागे सोडलेला नाहीये दाखवण्याचा. आता अर्जुनने ते सीसीटीव्ही फुटेज कोर्टामध्ये दाखवलंय टीव्हीवर आणि त्याच्यामध्ये तो गुंड काही कॅश आहे ती बँकेतून काढताना दाखवलंय. आता हे बऱ्याच वेळ सगळेजण बघतायत, प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदललेत. पूर्णाजी, कल्पनाताई, प्रतापराव, सायली सगळेच जण त्या टीव्हीकडे बघतायत आणि सगळेजण त्या पुन्हा गुंडाकडे पण बघतायत. आता तो गुंड तिथून ते कॅश काढतोय, प्रत्येक जण ते टीव्हीकडे लक्ष देऊन बघतोय बरं का. आणि जजने पण आता ते सगळं पाहिलंय. आता थोडा पॉज आहे बरं का इथे प्रेक्षकांनो. आता दामिनी मध्येच उठून उभी राहते आणि म्हणते ऑब्जेक्शन युअर ऑनर. काय म्हणजे ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार काय काय प्रूफ काय करू इच्छित आहे? नाही म्हणजे कुठल्याही कंपनीमध्ये एखादा एम्प्लॉई बॉससाठी बँकेत जाऊन पैसे काढू शकतो. हा गुन्हा कधीपासून होऊ लागला? अर्जुन म्हणतो कॅश विथड्रॉ करणं हा गुन्हा नाहीच आहे. नाही म्हणजे काय झालंय की विलासकडे जी कॅश होती त्याचा सिरियल नंबर आणि मधुभाऊंकडे जी कॅश विलासने दिली त्याच सिरियल नंबर अगदी मॅच होतंय. हा मात्र गुन्हा. याचाच अर्थ हा आहे मिलॉर्ड की महिपत शिखरेने जी कॅश या माणसाला काढायला सांगितली तीच कॅश विलासकडे होती आणि विलासने ती मधुभाऊंना देण्याचा प्रयत्न केला होता. आता बघा प्रेक्षकांनो अर्जुनने ते सगळं पुराव्यानिशी सिद्ध केलंय. आता दामिनी म्हणते कशावरून सांगताय सुभेदार तुम्ही हे सगळं? कोर्टामध्ये पुरावा लागतो सुभेदार. कारण काय आहे ना, ही जी कॅश मिस्टर राजेंद्र, बरोबर ना तुमचं नाव राजेंद्रच ना? नाही म्हणजे त्याचा सगळा रेकॉर्ड पोलिसांकडे असण्याचं काही कारणच नाही ना. आता अर्थातच हे दामिनीचा प्रश्न बरोबर आहे प्रेक्षकांनो. कोणी कोणाला कॅश दिल्यावरती त्याचा रेकॉर्ड ठेवत नाही, फक्त अमाऊंट लिहितो ना आपण, सिरियल नंबर वगैरे नोटेचा कधीच लिहित नाही. पण बघा मधुभाऊंच्या या सवयीमुळे मधुभाऊ आज बऱ्याच मोठ्या संकटातून वाचलेत. आता दामिनी म्हणते मधुभाऊंकडे असलेली विलासने दिलेली कॅश आणि या माणसाने काढलेली बँकेतली कॅश सेम आहे. याचा काही पुरावा आहे का तुमच्याकडे सुभेदार? अर्जुन म्हणतो बरोबर मॅडम. नाही रेकॉर्ड पोलिसांकडे नसणारच पण मधुभाऊंकडे आहेत ना हे सगळे रेकॉर्ड. आता आलं ना दामिनीला टेन्शन. अर्जुन म्हणतो युअर ऑनर आश्रमात आलेला प्रत्येक पैसा आणि त्यांच्याकडे असलेल्या प्रत्येक नोटांचे नंबर लिहायची एक जुनी सवय मधुभाऊंची आहे. आता असं बोलल्यानंतर महिपतचे एक्सप्रेशन छान होते बरं का आणि रविराजांचे सुद्धा. आता अर्जुनने मधुभाऊंची ती डायरी कोर्टामध्ये दाखवली आहे आणि सांगतोय की यामध्ये सगळे रेकॉर्ड आहेत मिलॉर्ड. विलासने मधुभाऊंना जे काही पैसे दिले होते त्या नोटांचे सिरियल नंबर यामध्ये आहेत. छान न प्रेक्षकांनो, म्हणजे ही सवय खूपच रेअर आहे बाबा. इतका वेळ कोणाकडे असतो नोटांचे सिरियल नंबर वगैरे लिहिण्याचा. पण छान, मधुभाऊंच्या या सवयीमुळे खरंच ते खूप मोठ्या संकटातून वाचले. काही काही सवयी असतात प्रेक्षकांनो जरा युनिक. तुमच्या पण काही अशा सवयी असतील तर आज कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. सहज आपलं सुचलं म्हणून म्हणते. तर आता अर्जुनने ते सगळे सिरियल नंबर आणि ती डायरी सकट सगळं त्या जजला दिलंय आणि ते जज ते सगळे तपासतात आणि सगळ्यांच्या चेहऱ्यांचे एक्सप्रेशन्स पुन्हा एकदा इथे दाखवलेत आणि एपिसोड इथेच समाप्त केलाय. आजचा एपिसोड लहान आहे पण कोणाच ठाऊक बाबा का बरं एपिसोड लवकर पाठवत नाही. जे सकाळपासून वाट बघावी लागते की विचारूच. सकाळीच रिव्ह्यू आला ना की जीव मोकळावून जातो प्रेक्षकांनो, नाहीतर सतत आपला मोबाईल हातातच ठेवावा लागतो. पण बघा फायनली एपिसोड आलाय आणि आता उद्याही केव्हा येईल त्याचं सांगता येत नाही, म्हणून म्हणते चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण उद्याचा एपिसोड धमाकेदार आणि खतरनाक आहे. अर्जुन प्रियाला खूप मॅन्युप्लेट करत असतो की त्या दिवशी झटापटीमध्ये तूच विलासवर गोळी झाडली आणि तू मधुभाऊंना सुद्धा मारण्याचा प्रयत्न केलाय प्रिया. आता प्रिया एकदम पॅनिक होऊन कबूल करून टाकते आणि तिची साक्ष फिरवून टाकते आणि म्हणते मी नाही गोळी झाडली, गोळी साक्षीने झाडली. आणि आयुष्यात पहिल्यांदा मला असं वाटतंय की प्रिया खरं बोलली असावी एवढ्या चार चौघामध्ये, नाही का प्रेक्षकांनो? बघूयात खरं बोलताना कशी रडायला लागली आहे बघा.
आता प्रियाने दिलेली साक्ष 100% या साक्षीला जन्मठेपेची शिक्षा देणारच. काय वाटतं तुम्हाला? कसा असेल या कोर्टाचा निर्णय? अर्थातच सत्याकडनंच हा न्याय असणार, यात काही शंका नाहीये. पण प्रेक्षकांनो, बघत राहा. ठरलं तर प्रियाने साक्ष फिरवल्यामुळे अर्थातच निकाल मधुभाऊंकडनंच लागणार आहे प्रेक्षकांनो, यात शंका नाहीये. पण फक्त ट्विस्ट आणि टर्न्स बघण्यात मजा येते. तर उद्याचा एपिसोड बघायसाठी मीही एक्सायटेड आहे, अर्थात तुम्हीही आहात. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. एपिसोड कधीही येतात त्याचा भरोसा नाहीये. बघत राहा. ठरलं तर मग आजचा एपिसोड आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वतःची काळजी घ्या. तुम्हा सगळ्यांना हॅपी संडे आणि भेटूयात उद्या पुन्हा एकदा. तोपर्यंत धन्यवाद.